धुळे शहरात पत्रकार परिषद। भाजप माजी अध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यावर 22 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप। धुळे आज एका पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपाचे माजी अध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यावर 22 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा गंभीर आरोप केला आहे। पत्रकार परिषदेत गोटे यांनी सांगितले की अनुप अग्रवाल यांनी आपल्या खात्यांतून तसेच आपल्या पत्नी व मुलाच्या खात्यांतून प्रचंड रक्कम रोखीने काढली, ज्याचा उपयोग वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी केला गेला। हे व्यवहार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन करून झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला। या व्यवहारांमध्ये अग्रवाल यांचे माजी कर्मचारी निलेश अग्रवाल यांच्यावर आरोप ठेवून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे। गोटे यांनी सांगितले की अनुप अग्रवाल यांनी आपल्या गैरव्यवहारांचा बळी ठरवत निलेशला विनाकारण आरोपी केले आहे। पत्रकार परिषदेत गोटे यांनी निलेश अग्रवालला न्याय मिळावा अशी मागणी करत या प्रकरणात संपूर्ण चौकशी करण्याचे आवाहन केले।